जनशताब्दी वेलकम टू कोकण रेल्वेज. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या ब्रँड न्यू ब्लॉगमध्ये. तर आजची तारीख आहे 16 जुलै 2026 आणि वाजता आहे दुपारचे 2:30 आणि आपण आहोत कणकवली रेल्वे स्टेशनला. आता आपण इकडनं जात आहोत मुंबईला. तसं मी कालच्या व्हिडिओमध्ये मला बोललेलोच की आपण आज एक दिवसासाठी गावी आलो, ते पण आपल्या डॉक्युमेंटरीच्या कामासाठी. आणि आता आपण चाललोय मुंबईला आणि आपण जात आहोत जनशताब्दी. तर आपण जात आहोत जनशताब्दी एक्सप्रेसनी. तर आता ट्रेनचं टायमिंग आहे 2:55 आणि मुंबईचा टाईम आहे 11:55 PM. तर बघू आता आपल्याला किती वेळ जातो. ट्रेन तर 30 मिनिट्स ऑलरेडी डिले चालू आहे आणि आपल्या पार्टनं बघू शकता तुम्ही अजून एक जी मुंबईवरून जनशताब्दी एक्सप्रेस येते ती चालली आहे. तर बघू पुढे काय होतं. व्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला लाईक, व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आता आपला डब्बा D6 आहे आणि आपण थोडा पुढे उभं राहिलो आहे. आपण आज चाललो आहे पार्टी D6चा इथे. मी कुठच्या कॉन्फिडन्सने असं ट्रेनच्या खालनं चालतो मला तेच माहीत नाही. सो काय आता आपण ट्रेनमध्ये प्रॉपर सेटल झालो आहे. ट्रेन स्टेशन सोडून 10-15 मिनटं झाली आहे. आता इकडनं डायरेक्ट तिचा रत्नागिरी स्टॉप आहे, नंतर चिपळूण, मग पनवेल, ठाणा, मग दादर. ऑलमोस्ट काहीतरी 11:30ला ट्रेन पोहोचते. ट्रेनने आधीच 15 मिनिट कव्हर केलं. जी ट्रेन 30 मिनिट्स दिली होती ती आता फक्त 15 मिनिट्स दिली आहे. आणि तुम्ही महापाटी नजारा बघू शकता, किती प्यारा नजारा आहे. हालांकी हा माझा डब्बा नाही, माझ्या डब्याच्या पाठचा आहे D6. आता आपण बसतोय D5 मध्ये, कारण का D5 पूर्ण खाली आहे आणि इकडे अशी एकदम प्रॉपर वेगळी सीट आहे. पण D5 मध्ये असे प्रॉपर एका लाईनीत असं, ती पण D5 मध्ये एका लाईनीत असं बसायचं आहे. म्हणून मी इकडे जरा आलो. रत्नागिरीमध्ये खाली आहे तर आपण थोडा इथे बसला. आपलं सामान सगळं त्या डब्यात आहे, पण ठीक आहे, काय नाही असेल तो. आता बघू काय आता, तोपर्यंत तुम्ही थोडेसे सिनेमॅटिक्स एन्जॉय करा. तर काहीच आता आपण थांबलो आहे वैभववाडी स्टेशनला. हा तर तिचा ट्रेनचा स्टॉप नाही, बट इथे ट्रेन सिग्नलला थांबली आहे. आणि आता वाजता आहेत 3:45. म्हणजे विदिन आय थिंक 40 मिनिट्समध्ये ट्रेन वैभववाडीला पोचली कणकवलीपासून. नाही 40 मिनिट्स नाही, हां 35-40 मिनिट्स ऑलमोस्ट वैभववाडीला पोचली. आता इकडनं समोरून तेजस एक्सप्रेसचा क्रॉसिंग आहे, म्हणून ट्रेन इथे थांबली आहे. बघू आता किती वेळ ट्रेन इथे थांबते. अजून तर काही सिग्नल अपडेट नाही झाला. सगळीकडे रेड सिग्नल आहे, म्हणजे ट्रेन अजून खूप लांब आहे. हां तर बघू अजून किती वेळ आपण वैभववाडी स्टेशनला थांबतोय. तर काय आता समोरून ट्रेन येते. तब्बल 20 मिनिटानंतर ट्रेन आली आता. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव तेजस एक्सप्रेस. तर चला गाईज, आता आपली ट्रेन पण इकडनं डिपार्ट करत आहेत वैभववाडी स्टेशनवरनं ॲट 4. म्हणजे 4 वाजता आपली ट्रेन डिपार्ट होते वैभववाडी स्टेशनवरून. तर बघू आता ट्रेन ऑलमोस्ट 25-30 मिनिट्स डिले परत झाली आहे ट्रेन. तर बघू आता मुंबईला पोचायला किती वेळ लागतो. तर काय
गाईस आता आपली जनशताब्दी परत येते सिग्नलला थांबली आहे राजापूर स्टेशनला आणि आता वाजता आहेत 4:15. हां, बॅक टू बॅक 2 स्टॉप घेतले आहेत तिने अनऑफिशियल स्टॉप, म्हणजे तिथे ट्रेन थांबत नाही तरी पण तिथे थांबली आहे. हां, बघू आता कोणती ट्रेन आहे क्रॉसिंगला. मगाशी त्यांनी चेक केलं तेव्हा तेजस केलेली, आता बघू कोणती ट्रेन आहे क्रॉसिंगला. हां, जर असंच थांबत राहील तर ट्रेन अजून डिले होणार. आता तशी ट्रेन परत 35 मिनिट्स डिले आहेत, बघू काय होतं. तर गाईज मी बसलो आहे या कोचवरती D6 हा D5 आहे. तर मी या कोचमध्ये बसलो आणि आपला कोच तो आहे D6 जो की डेक्कन क्वीनचा कोच आहे. हां, बट मला हा पूर्ण कोच खाली वाटला म्हणून मी इथे थोडा वेळ बसलो. माझं सामान सगळं त्या कोचमध्ये, म्हणजे माझी लॅपटॉप बॅगपासून माझी कॅरी बॅग आणि मावशीने दिलेली एक बॅग पण त्यामध्ये. बघू काय होतं. तर गाईज केरला क्रांती क्रॉसिंगला आहे. ट्रेन लगेच 5 मिनटात आली, जास्त वेळ लागला नाही ट्रेनला यायला. तर गाईज आता आपली ट्रेन पण राजापूर स्टेशनवरनं डिपार्ट करते ॲट 4:20. तर मॅक्स टू मॅक्स 5 मिनटं ट्रेन थांबली राजापूर स्टेशनला. आता इकडनं आपण जातो आहे पुढे. आता बघू पुढे अजून 2 ट्रेन आहेत, एक दिवा पॅसेंजर आणि एक मांडवी एक्सप्रेस. दोन्ही पण ट्रेन आय थिंक सो बघू ते क्रॉसिंगला लागतात की आपण क्रॉसिंगला लागू. हां, ट्रेन टायमवर पोचली पाहिजे यार, रात्री लेट झाली तर पुढे वांदे होतील जायचे. तर गाईज हा कोच जो आहे D6 त्याचं हा हँडल म्हणजे जिथे आपण पाय ठेवतो तो पार तो तर काय वर्क नाही करत आहे. आणि सेकंड सीट्सवरती पण थोडीशी अशी धूळ बसले होते आणि हे पण थोडं अनटाईडी आहे. बाकी ठीक आहे, बस थोडंसं मेंटेन ठेवायला पाहिजे कोच. तर मित्रांनो आता एक्झॅक्ट 5 वाजायला एकदम 10 मिनटं आहेत आणि आता आपण पोचलो आहे वेरवलीला. परत इथे सिग्नलला ट्रेन थांबली आहे. आता हा 3रा अनऑफिशियल स्टॉप आहे जिथे ट्रेन थांबली आहे. आणि समोरून येते 10105 दिवा सावंतवाडी एक्सप्रेस, म्हणजे सिंधुदुर्ग एक्सप्रेस, जी 2 तास डिले चालू आहे. भाई एका पॅसेंजर ट्रेनसाठी का सुपरफास्ट एक्सप्रेसला सिग्नलवर थांबवलं आहे. तर मित्रांनो आता दिवा सावंतवाडी पॅसेंजर आली आहे. बरोबर 5 वाजता 10 मिनिट थांबली आहे ट्रेन आपल्या इथे आणि 10 मिनटानंतर ट्रेन आली आहे. आता ह्या ट्रेनचा आता ऑफिशियल स्टॉप आहे, बट आपला ऑफिशियल स्टॉप नाही. आता आपली ट्रेन निघेल, ही ट्रेन इथे थांबेल आता.
तर चला मित्रांनो, आता आपली ट्रेन निघाली आहे वेरवली स्टेशनवरून. परत आपली ट्रेन 40 मिनटं डिले झाली आहे. हां, बघू आता किती कवर करते ट्रेन. जेवढी कवर करते तेवढी परत डिले होत चालली. तर साईड बाय साईड आपली दिवा पॅसेंजर पण डिपार्ट झाली आहे, बघू शकतात. तर मित्रांनो, आता परत आपली ट्रेन पाचव्या स्टॉपवरती आता थांबली आहे. परत बॅक टू बॅक 5 स्टॉप तिने घेतले आहेत. मधला काहीतरी एक स्किप केला. आता आपण आहोत अडवलीला. आता समोरून येते आहे मुंबईवरनं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव मांडवी एक्सप्रेस. तिचा क्रॉसिंग लागला आहे. तिचा ऑफिशियल स्टॉप आहे, बट आपला हा अनऑफिशियल स्टॉप आहे. हां, आणि परत ट्रेन 45 मिनिट्स डिले आहे. म्हणजे ती बॅक टू बॅक कवर पण करते, डिले पण होते, कवर पण होते, डिले पण होते, सगळं आहे. बघू आता किती वेळ लागतो पोचायला परत मुंबईला. तो हे गाईज, आता आपण फर्स्ट ऑफिशियल स्टॉपवर थांबलो रत्नागिरीला. आणि रत्नागिरीला ट्रेन 6:10ला पोचले, जी 5:10ला पोचते. तुम्ही समजू शकता ट्रेन पूर्ण 1 तास डिले चालू आहे. आणि मुंबईच्या दादरचा टाईम तर 12:30 दाखवत आहे, जो की 11चा आहे. तर बघू अजून किती डिले होतो. इथे खाण्यापिण्यासाठी खूप आहे, बट सध्या पावसाचा टाईम चालू आहे म्हणून मी काय रिक्स घेत नाही. काय घ्यायचं खात नाही, घरातनं आणलं आहे तेच खातो मी. हां, बघू आता मुंबईला पोचायला किती वेळ लागतो. तर गाईज 6:15ला ट्रेनने डिपार्चर घेतला आहे. बस 6:15 झाले, म्हणजे 5 मिनटं प्रॉपर होल्ड करून ट्रेन निघाली आहे. इथे काही क्रॉसिंग किंवा सिग्नल काय भेटलं नाही नशीब. चला पुढे आता चिपळूणला भेटूया. तर गाईज एकदम 7:30 वाजले आहेत आणि आपण पोचलो आता चिपळूण स्टेशनला. आणि तुम्ही व्ह्यू बघू शकतात बाहेर, पाऊस पडतो आहे ते हलका हलका. तर मित्रांनो, आता आपण पोचलो आहे आपलं चिपळूण स्टेशनला. आणि आता वाजता संध्याकाळची 7:30 आणि तुम्ही व्ह्यू बघू शकता, त्याच कडक व्ह्यू आहे. आता आपली ट्रेन 48 मिनिट्स पूर्ण डिले आहे. तर बघू मुंबईला किती वेळ पोचलं लागतं. आणि इकडे खूप एक्स्ट्रीम पाऊस पडतो आहे चिपळूणमध्ये. एकदम व्ह्यू पण एकदम प्यारा आहे बाई. तर गाईज आता ट्रेनने आपलं डिपार्चर घेतलं आहे. अँड 7:32. तरी मित्रांनो, आता पूर्ण अंधार झाला आहे, 7:30 वाजले आणि आपण चिपळूण सोडलं आहे. तर मला नाही वाटत पुढे तुम्हाला जास्त काय दाखवू शकतो. आणि इकडे डायरेक्ट आता पनवेल स्टॉप आहे ट्रेनचा. बघू आता तुम्हाला मी काय दाखवू शकतो आणि काय नाही. आता वाजता आहेत 11:40. पण तुम्हाला सांगू, माझी ही सीट होती ही, म्हणजे मी मध्ये 2 जण होते, इथे काका होते, इथे काका होते, आणि मी असा मध्ये बसलेलो, म्हणून मला पुढचं काय ब्लॉग शूट करता भेटलं नाही.
गाईज आपण फायनली आता दादरला पोचलो आहोत ॲट 12:15. ट्रेनचा टायमिंग होता 11:15 पण आता आपण पोचतो आहे 12:15ला. ट्रेन 1 तास डिले होती. हां आणि हा बघा 2 बॅग्स आणि हातात एक पिशवी, एवढं सामान आहे माझ्याकडे. बघू आता घरी पोचायला किती टाईम जातो. सो हे गाईज आता वाजता आहेत रात्रीचे 1 आणि आपण आता पोचलो आहे कांदिवलीला. हां दुपारी 2 वाजता पण घरा नाही हां 2 वाजता पण घरातनं निघालो, 1 वाजता घरी पोचतो आहे. हां पूर्ण 11 तासाचा प्रवास आहे. आणि मध्येच मी एक रोहाला उतरलेलो फॉर शूट्स करण्यासाठी, बट रोहाला गाडी 1च मिनटं थांबली. तिकडे मी फक्त स्टेशनचं एक सिनेमॅटिक घेतला बस. मला बोलला काय भेटलंच नाही. नंतर मग पनवेल आलं, नंतर मग ठाणा आलं. तिकडे पण कुठे मला उतरायला भेटलं नाही बिकॉज ट्रेन फटाफट निघत होती. जसं उतरलं तसा हॉर्न वाजत होता, म्हणून मला काय शूट करता आलंच नाही. आता आपण आहे कांदिवलीला. ट्रेन समथिंग दादरला 12:15ला पोचली, म्हणजे 1 तास डिले झाला ट्रेनला. तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करूया. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा, आणि ही जर्नी कशी वाटली ते पण नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टिल एंड. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तोपर्यंत बाय.